वर्षातून एकदाच केले जाणारे वरदलक्ष्मी व्रत. वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे पूर्णपणे वेगळे आहे. वरदलक्ष्मी व्रत हे श्रावणातल्या एका शुक्रवारी केले जाते. हा शुक्रवार पौर्णिमेच्या आसपास असतो. 2026 मध्ये वरदलक्ष्मी व्रत हे शुक्रवार दिनांक 28 ऑगस्टला आले आहे. अतिशय साधी सोपी पूजा मांडणी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरदलक्ष्मी व्रत कसे करावे, उपवास करावा का, पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, याचे उद्यापन कसे आणि कधी करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. वरदलक्ष्मी व्रत, वरदान देणारे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे हे वरदलक्ष्मी व्रत. तर या व्रताची पूजा मांडणी आपल्याला शुक्रवारी 28 तारखेला सकाळीच करायची आहे. त्याचबरोबर आपण या शुक्रवारी उपवास देखील करायचा आहे. बरेच जण श्रावणात शुक्रवारचा उपवास करतातच, तर आपल्याला या वरदलक्ष्मी व्रता दिवशी उपवास हा करायचाच आहे आणि पूजा मांडणी आपल्याला सकाळीच करायची आहे. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण कलशाची स्थापना करत असतो आणि त्या कलशामध्ये आपण पाणी भरतो. परंतु या वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशामध्ये तांदूळ भरायचे असतात. तर आपण अशी साधी सोपी पूजा मांडणी आज करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याचे पूजन करून आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहे. श्रीयंत्र असेल तर त्याची देखील पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतर आपण कलशाची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीची देखील तुम्ही स्थापना करून पूजा करू शकता. कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मगच त्यावर आपण कलश ठेवायचा आहे. कलशावर स्वस्तिक काढून कलशाला 5 कुंकवाची बोटे ओढायची आहेत आणि या कलशामध्ये आपण तांदूळ भरायचे आहेत. पूर्ण कलश भरून आपण हे तांदूळ भरायचे आहेत. धनलक्ष्मी कुंचनाची सेवा जशी केली जाते त्यामध्ये तांदूळ भरले जाते, त्याचप्रमाणे या वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशामध्ये तांदूळ भरले जाते. तर आपण यात दुसरे काही भरायचे नाही, तर फक्त तांदूळ भरायचं आहे आणि 1 सुपारी 1 रुपयाचे नाणे या कलशामध्ये घालायचे आहे. वरदलक्ष्मी व्रत हे जास्त करून दक्षिणमध्ये केले जाते, म्हणजे केरळ, कर्नाटक या भागामध्ये हे वरदलक्ष्मी व्रत जास्त प्रमाणात केले जाते. तर आपल्याकडे देखील हे व्रत बरेच जण करतात. प्रत्येक शुक्रवारी बरेच जण पूजा मांडणी करून व्रत करतात. परंतु तुम्ही कधीच केले नसेल, पहिल्यांदाच करणार असाल तर या श्रावणातल्या 3ऱ्या शुक्रवारी आपल्याला हे वरदलक्ष्मी व्रत करायचे आहे. तर या वरदलक्ष्मी व्रताचे उद्यापन हे शुक्रवारी संध्याकाळीच केले जाते. त्यामुळे आपल्याला पूजा मांडणी ही सकाळीच करायची आहे. आणि सेवा जरी करणार असाल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी करू शकता किंवा सकाळी केला तरी देखील चालेल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करायची आहेत. तर सेवा काय काय करायची आहेत, तर आपण त्या दिवशी श्रीसूक्ताचे पठण करायचं आहे. त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे. कुंकुमार्चनची सेवा देखील तुम्ही या शुक्रवारी करू शकता. तुम्हाला येत असलेला कोणताही देवी लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. श्रीम 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 हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील मंत्रजाप केला तरी चालेल. तुम्हाला ज्या ज्या सेवा येतात त्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर ललिता सहस्रनामाचे देखील या दिवशी पठण अवश्य करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. तर आवर्जून आपण या ललिता सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे. आपण उपवास करायचा आहे, पण देवीला नैवेद्य आपल्याला खिरीचा दाखवायचा आहे किंवा तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा ड्रायफ्रूटचा दाखवू शकता. तुम्हाला जे शक्य आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता. देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही शेवाळ्याची, तांदळाची किंवा गव्हाची खीर बनवली तरी चालेल. मी इथे शेवाळ्याची खीर बनवली आहे आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवलेला आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा करून श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. कमळगट्टेच्या माळेवर देखील तुम्ही सेवा करू शकता. वरदलक्ष्मी व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे आहे. लक्ष्मी प्राप्तीचे हे व्रत आहे. त्याचबरोबर प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी देखील हे वरदलक्ष्मी व्रत केले जाते. त्याचबरोबर आपण या व्रतासोबत सेवा देखील करायची आहेत. तुम्हाला जर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला काही सेवा करायची असतील तर तुम्ही करू शकता. आपलं या व्रताचे उद्यापन संध्याकाळीच करायचे असते, कारण या कलशामध्ये जे तांदूळ आहे त्या तांदळाचा भात बनवून आपण उपवास सोडायचा असतो. तर या कलशातील जे तांदूळ आहे त्यातील थोडेसे तांदूळ आपण त्या दिवशीच्या जेवणातल्या भातामध्ये घालायचा आहे आणि त्याचा भात बनवून आपण खायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. राहिलेले तांदूळ आपण रोजच्या जेवणामध्ये थोडे थोडे मिक्स करून आपण हे तांदूळ संपवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण या व्रताचे उद्यापन करायचं आहे. नारळाचा आपण गोड प्रसाद बनवून खायचा आहे. फोटो आपण ज्या जागी नेहमी ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्याचबरोबर जी काही फुले असतील ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची आहेत.
तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवू शकता. त्यांना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरण्याची शक्य असेल तर ओटी भरू शकता. त्यांना प्रसाद म्हणून फळे किंवा दूध दिले तरी चालते किंवा चहा दिला तरी चालेल. त्या सुवासिनींसाठी तुम्हाला जेवण करणे शक्य असेल तर तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. 1, 2, 5, 7 अशा सुवासिनी तुम्ही हळदी कुंकवासाठी संध्याकाळच्या वेळी बोलवायचं आहे. अशा पद्धतीने हे वरदलक्ष्मी व्रत आपल्याला श्रावणातल्या 3ऱ्या शुक्रवारी करायचे आहे. या व्रताने घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होते. तर आपण या श्रावणातल्या 3ऱ्या शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत जरूर करावे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.